श्रोते हो नमस्कार। भाग 5 मध्ये आपण रंगनाथ स्वामी सावकार यांची जहाजाची कथा ऐकली। आता भाग 6वा। झालं असं पुढे एक प्रसंग वेगळाच घडला। आपल्या शिष्यमंडळींसह रंगनाथ स्वामी नाझऱ्याला जात होते आणि त्यांना मध्ये थांबवलं कोणी। तो होता एक बैरागी। तर त्या बैराग्याने विचारलं, त्या रंगनाथ स्वामींनाच विचारलं बरं का, की रंगनाथ स्वामी साताऱ्याला आहेत की अन्य ठिकाणी गेलेत, आपल्याला काही कल्पना आहे का, काही ज्ञात आहे का। आता त्याला हे माहितीच नाही की आपण कोणाशी बोलतो आहोत। तर रंगनाथ स्वामी म्हणाले, या देहाचं नाव रंगनाथच आहे, आपण कोण आहात। म्हणजे तो डायरेक्ट त्यांनाच भेटला, प्रत्यक्ष रंगनाथ स्वामींना। बरोबर। आणि मग ते म्हणाले की या देहाचं नाव रंगनाथ आहे, पण आपण कोण आहात, आपण कुठून आलात, काय काम आहे बरं आपलं। मग तो कन्हैयादास बैरागी त्याचं नाव होतं। तर तो काय म्हणतोय, मी रामानुज पंथाचा आहे आणि माझं नाव आहे कन्हैयादास बैरागी, असं त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं। आणि अध्यात्म क्षेत्राचा जो महामेरू म्हणून ओळखले जाता तुम्ही रंगनाथ स्वामी, मी तुमचं नाव बरंच ऐकलं आणि म्हणून मी आपल्या दर्शनासाठी पण आलोय। कीर्तन सेवा म्हणे आपण उत्तम करता, असं माझ्या कानावर आलेलं आहे। तुमचं बरंच नाव ऐकलं, पण मला आता प्रत्यक्षात तुम्हाला बघून काही विपरीतच वाटतंय, सर्व विचित्र वाटतंय। विचित्र वाटतंय असं का बरं त्याला वाटलं, कारण रंगनाथ स्वामी ही काहीतरी वेगळी प्रतिमा घेऊन तो आला होता दर्शनासाठी, भेटण्यासाठी। पण त्यांनी काय बघितलं, तो म्हणतोय रंगनाथ स्वामींना की आपल्या भोवती शिपायांचा केवढा लवाजमा आहे, आपला पेहराव किती उत्तम आहे आणि आपला भलताच डामडौल दिसतोय, आणि घोडा काय, शिरपेच काय, तुरा काय, म्हणजे वैराग्याचा काही लवलेश दिसत नाही, ब्रह्मचर्याचं काही लक्षण तुमच्याकडे दिसत नाहीये, म्हणजे ब्रह्मनिष्ठाला हा खटाटोप शोभतो का, असं काही बाही तो बोलू लागला। कारण बाह्यांगावरून तो त्यांना इव्हॅल्युएट म्हणा, जज म्हणा किंवा न्याहाळत होता। बरोबर। म्हणजे एकंदरीत त्याच्या मनात वेगळी प्रतिमा होती आणि तो बघतोय हे सगळं वैभव। आता हे त्यांनी म्हटल्याबरोबर रंगनाथ स्वामींनी फक्त स्मित हास्य केलं त्याच्याकडे बघून आणि म्हणाले, विश्वामध्ये असणारे सगळे संत जे असतात ते विविध प्रकारे वर्तन करत असतात, सगळेच काही सारखे असतात असं नाही, पण आपला चष्मा काही वेगळाच असतो ना, आणि त्या चष्म्यातूनच आपण प्रत्येकाला बघत असतो। सांगतात रंगनाथ स्वामी की अरे, प्रत्येकाला आपण ओळखू का नाही शकत, कारण काही जणांना आत्मज्ञान झालेलं असतं, ते त्यांच्या वागणुकीवरून किंवा पेहरावावरून कळत नाही। बाह्योपचाराने बघितलं तर कसं कळणार, शेवटी त्यांना बाह्योपचाराने ओळखणं हे अशक्यच आहे, अयोग्य आहे। पण हे सगळं ते सांगतायत त्याला, तरी कन्हैया जो होता बैरागी, त्याच्या मनात संशय मात्र होताच। एकीकडे वैराग्याचं बोलायचं आणि एवढा मोठा अधिकार दाखवायचा, एवढं वैभव दाखवायचं, हे काही त्याला रुचेना, हे काही त्याला पचेना। आता काय करावं, याच्या मनात आपला संशय आहे म्हटल्यावर रंगनाथ स्वामींनी एक गंमतच केली। त्यांनी काय केलं, आपल्याकडे आलेल्या या कन्हैया बैराग्याचं समाधान व्हावं म्हणून त्यांनी सगळाच त्याग केला। त्यांनी काय केलं, अगाध कृत्यच केलं, क्षणात सगळ्या वैभवाचा त्याग केला। सोपं नसतं असं अजिबात, बोलणं आणि सांगणं खूप सोपं आहे, पण असलेलं सगळं वैभव त्यांनी त्यागून टाकलं आणि कौपीन परिधान केलं, पूर्ण वेश बदलला, मस्तकावरचे केश मोकळे सोडले आणि सर्व वैभव सोडून दिलं, शुकासारखं ध्यान धारण केलं, शरीराला यातना देणं सुरू केलं। त्यांचं हे रूप पाहून आणि असे वेगळे पद्धतीने पाहून बैरागी थोडा चकित झाला खरं, की म्हणजे असे असू शकतात, किंबहुना असेच आहेत। पण काय झालं, राजे आपले शिवाजी राजे यांना मात्र खूप क्लेश होऊ लागले त्यांचं हे असं रूप बघून। खरंय। आणि मग काय झालं पुढे ना, की कन्हैयादास बैरागी आणि रंगनाथ स्वामी दोघे सुद्धा दुपारच्या समय, दोघे जण दुपारच्या समय कृष्णाकाठी आले। आता ठरवलं होतं काहीतरी रंगनाथ स्वामींनी मनात काय करायचं ते, आणि तिथे त्या नदीवर असं स्नान केलं आणि अंग टाकलं, जरा दगडावर, असा मोठा दगड होता तिथे पाहून असेच झोपून गेले, अंग टाकलं। त्यांना तिथे थोडीशी निद्रा लागली, जराशी निद्रा लागली स्वामींना। आणि तत्पूर्वी बैरागीला सांगितलं, जा रे बाहेर, म्हणजे बाजूच्या गावात ना भिक्षा मागून आण, म्हणून तो बैरागी भिक्षा मागण्यासाठी स्वामींची आज्ञा घेऊन तो निघून गेला।
आता तोपर्यंत इथे एक चमत्कार झाला. रंगनाथ स्वामींचे एक शिष्य होते सावकार. ते व्यापाराच्या निमित्ताने निघाले होते. आता पूर्वीच्या काळी असं सगळं लवाजमा घेऊन निघायचे, अरण्यातनं म्हणा, पायवाट्यानी म्हणा. तर तेव्हा ते तिकडे आले आणि बघतायत तर कोणीतरी एक विरक्त संत म्हणा कोणीतरी असा झोपलेला आहे एवढा नुसत्या दगडावर. त्यांना आश्चर्य वाटलं, कोण आहे म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तिथे कोणी सत्पुरुष निद्रिस्त नव्हे. जवळ जाऊन पाहिलं तर आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, रंगनाथ स्वामी पाषाणावर झोपलेले दिसले. आता सावकारांनी काय केलं, गुरुचे चरण नेत्राश्रूंनी धुवून काढले. बापरे, तुम्ही या अवस्थेमध्ये? भयंकर आश्चर्य वाटलं. असं पाहायचं कोणाला सवयच नव्हती. अगदी राजेशाही थाट होता ना त्यांचा. मग सावकार म्हणाला, आपण इथे कसे महाराज, आणि या पाषाणावर, आणि हे सगळं काय असं चाललंय, मला काही कळत नाहीये, उन्हात का बसलायत आपण? लगेच त्याला हे सहनच नाही झालं. त्यांनी लगेच नोकरांना हुकूम दिला, तात्काळ रंगनाथ स्वामींचं सर्व षोडशोपचार पूजा साहित्य येऊन हजर झालं. मिष्टान्नाचा नैवेद्य झालं काय, सुग्रास भोजन झालं काय, भोजनानंतर त्रयोगुणदशी काय, सुंदर विडा काय झाला. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, पंख्याचा वारा काय झाला, पंख्याच्या साह्याने त्यांना वारा घातला गेला. सर्व सुव्यवस्था झाली आणि स्वतः त्या सावकारांनी तो चरण सेवा करू लागला. हे सगळं राजेशाही थाट पाहता पाहता सगळं तिथे चालूच होतं. तेवढ्यात तो बैरागी तिथे येऊन उपस्थित झाला, म्हणजे कन्हैयालाल. आणि त्याला आश्चर्यच वाटलं सगळं बघून की अरे मी गेलो तेव्हा काय, आणि भिक्षा घेऊन तो येतो आणि बघतो हे काय चाललंय. तो विचारतो स्वामी कुठे? हो, कारण बघून जाताना स्वामीजी वेगळे होते आणि आता स्वामी दिसत नाही. स्वामी कुठे? तेवढ्यात महाराज बाहेर आले, म्हणजे रंगनाथ स्वामी महाराज बाहेर आले आणि महावस्त्र परिधान केलेले पूर्वीप्रमाणेच असे वैभवात असणारे रंगनाथ स्वामी त्याच्या दृष्टीस पडले. आणि झालेला सगळा प्रकार हा कन्हैयालालला आल्यावर कळला की सावकारांनी काय कशी पूजा केली आणि काय. आता मात्र बैरागी थक्क झाला आणि म्हणाला, महाराज आपण खरोखरच राजयोगी आहात. म्हणजे प्रत्येकाचा योग असतो. आपल्या मनात एक धारणा असते की स्वामीजी म्हणजे ते असेच असले पाहिजे, तर असं नाही, प्रत्येकाचा योग असतो. हे स्वामीजींनी त्याला दाखवून दिलं की तुझ्यासाठी मी असं झालो खरं, पण अरण्यात सुद्धा सगळं वैभव मिळालं. म्हणजे त्यांनी सोडलं, त्यांनी त्याग केला, पण त्यांचा तो राजयोग होता हे याला कळलं. म्हणजे आपला चष्मा आपण बदलायचा आहे, यातनं या कथेतून आपल्याला शिकायचंय. आणि मग त्या बैराग्याने त्या आपलं मस्तक त्यांच्या पुढे नतमस्तक केलं त्यांना. आणि तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये जो भ्रम होता महाराज स्वामीजी, तो मी आता काढून टाकलाय. आणि असं म्हणून बैराग्यानी म्हणजे कन्हैयालालनी त्यांना सादर वंदन केलं. आपण सुद्धा रंगनाथ स्वामींना वंदन करूया आणि मग पुढील भागात पुढील दृष्टांत पाहूया. नमस्कार.